नमस्कार रसिक श्रोते हो. कथा वाचनाच्या या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात वा शिरवाडकर यांच्या फुलवाली या कथासंग्रहातील वासुदेव ही कथा. विजयादशमी उलटून गेली होती आणि आपल्या हातांवर सहस्त्रावधी ज्योती नाचवीत दिवाळी संसाराच्या दाराशी येऊन उभी राहिली होती. आबालवृद्ध माणसे तिच्या स्वागतासाठी आपापल्या परी सिद्धता करीत होती. सर्वत्र उत्साहाचे, स्नेहाचे आणि स्मितांचे साम्राज्य पसरले होते. परंतु साऱ्यांना सारे काही मिळत नाही. विवाह समारंभासाठी घातलेल्या मांडवाच्या बाहेर भिकाऱ्यांचा थवा उभा राहतो आणि अधीर, लाचार, लालसायुक्त डोळ्यांनी मांडवात चाललेल्या जेवणावळीकडे पाहत बसतो. त्याप्रमाणेच त्या थोर सणाच्या उत्सवात ज्यांना पाय टाकायला परवानगी नसते अशी ही माणसे अनेक असतात. शांता या मंडपाबाहेर उभ्या राहिलेल्या अनेक माणसातील एक होती. दिवाळीच्या असंख्य ज्योतींचा प्रकाश दुसरीकडे जाई, परंतु त्या ज्योतींची एकत्रित आच मात्र तिच्या अंतःकरणाचे दरवर्षी दहन करी. तरी सुद्धा आज ती काहीशी आनंदात होती. शेजारपाजारचे जग अद्याप झोपलेले होते. पहाटेचा गाढ काळोख एखाद्या काळ्या लोकरी पांघरुणाप्रमाणे त्या निद्रिस्त संसाराभोवती गुरफटून पडला होता. पांढऱ्या शुभ्र जवाहरासारखी दिसणारी शुक्राची चांदणी पूर्वेच्या आकाशात लखलखत होती. शांताने रहाटाला पोहरा लावला आणि तो आडात सोडून दिला. पहाटेचे आपले नेहमीचे काम नेहमीपेक्षा अधिक उत्साहाने ती आज करीत होती. ती कोणाची तरी वाट पाहत होती. अंगणाच्या दारापाशी येऊन पुन्हा पुन्हा कुणाची तरी चाहूल घेत होती. त्या अथांग काळोखातून कोणता देवदूत तिच्याकडे प्रकाशाची देणगी घेऊन येणार होता. प्रत्येक क्षण तिला तासासारखा वाटत होता. परंतु अशा कंटाळवाण्या लांबलचक क्षणांनी बनवलेला एक तासही निघून गेला आणि अखेरी ज्या आवाजाची ती वाट बघत होती तो आवाज तिला दुरून ऐकू येऊ लागला. लहान परंतु मंजूळ झांज्याची किणकिण आणि लाकडी पाव्याचा सुरेल आवाज होता तो. ज्या वासुदेवाला तिने उद्या ये म्हणून सांगितले होते तो आपल्या शब्दाला जागून तिच्याकडे येत होता. तिने सभोवार न्याहाळून पाहिले. अद्याप कुठेही जागेपणाचे चिन्ह दिसत नव्हते. सासूबाईंना उठायला अद्याप खूपच अवधी होता. पोहरा वर काढून तिने रहाट थांबवला आणि ती घरात गेली. बिवलकर आळीतील त्या जुनाट घरामधून आडाच्या रहाटाचा तो ठराविक कर्कश आवाज पहाटेच्या काळोखात नेमाने ऐकू येई. कित्येक वर्षात त्या कठोर आवाजाला खंड पडला नव्हता. रात्र संपू लागल्यावर पहाट होणे हे जितके निरपवाद होते तितकेच पहाट झाल्यावर रहाटाचा हा आवाज त्या अरुंद गल्लीत कोंदटलेल्या अंधारात घुमू लागणे हेही निरपवाद होते. पहाटेच्या वेळी जाग येऊन एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळताना एखाद्या शेजाऱ्याने तो आवाज ऐकला तर तो स्वतःशी म्हणे, सासूरवाशिनीचा रहाट वाजायला लागला. उजाडायला अजून खूपच अवकाश आहे. शांता हेच त्या सासूरवाशिनीचे नाव होते. जगाच्या रहाटीत माणूस आणि माणसाचे नाव यांच्यातील संबंध सहसा जिव्हाळ्याचा असत नाही. परंतु विसंगत नावे देऊन जगाला चकवणाऱ्या विधात्याने शांताच्या बाबतीत एकदा तरी प्रामाणिकपणा दाखवला होता. शांता या नावाइतके महाराष्ट्रीय भाषेतील दुसरे कोणतेही नाव त्या 20-22 वर्ष वयाच्या मुलीला योग्य झाले नसते. ते केवळ एका व्यक्तीचे नाव नव्हते तर तिच्या व्यक्तित्वाचेही. 5-6 वर्षापूर्वी शांता एका दूरवरच्या गावातून बिवलकर आळीमधील या जुन्या अंधेऱ्या वाड्यामध्ये सौभाग्यवती होऊन आली. एखाद्या असमंजस पायाचा धक्का लागून काचेचे पात्र फरशीवर आदळावे आणि त्याचे अपरिमित तुकडे इतरांच्या पायात आणि डोळ्यात चलण्याचे आपले उर्वरित अवतार कार्य बजावीत सर्वत्र विखरून पडावेत, त्याप्रमाणे त्या 6 वर्षात शांताच्या जीवनाची अवस्था झालेली होती. त्या घरामध्ये वावरणाऱ्या कोणत्याही लहान मोठ्या माणसाला ती हवीशी वाटत नव्हती. तिच्या शरीराची जरुरी होती ती केवळ घरातले बरेचसे काम त्या शरीराकडून दक्षतेने आणि अबोलपणाने होत असे म्हणून. नळाला पाणी येण्यापूर्वी पहाटेच्या अंधारात उठून ती आडाचे पाणी काढी आणि दाराबाहेर सडा संमार्जन करून आपल्या दैनिक कामाला प्रारंभ करी.
स्वयंपाकघर सारवून रात्री 12च्या सुमारास ती आपल्या बिछाण्यावर पडे तेव्हा या श्रमाचा शेवट होई. या दैनंदिन कार्यक्रमात 4-6 संपूर्ण वाक्येसुद्धा तिच्या तोंडातून बाहेर पडत नव्हती. पण ती बोलत नसली तरी तिला ऐकावे लागे. कृष्णाबाई, तिची सासू, आपल्या विषारी आणि धारदार शब्दांचा तिच्यावर सतत वर्षाव करी. या वर्षावाला कारणांचा तुटवडा कधी पडत नसे. शिवाय योग्य कारणासाठी अडून बसावे असा कृष्णाबाईचा स्वभावही नव्हता. वेळ पडल्यास शब्दांची परिणती प्रत्यक्ष क्रियेतही होत असे. सासरा वृद्धापकाळाच्या विशिष्ट व्यवसायात आणि दीर आपापल्या संसारात मग्न झालेले होते. नवऱ्याची विसाव्याची स्थळे घराबाहेर होती आणि घरातील आईच्या एकसूत्री कारकिर्दीला विरोध करण्याची त्याच्या ठिकाणी कुवत नव्हती, इच्छाही नव्हती. तिला मूल नव्हते, पण त्या अपराधाबद्दल तिला मिळणारे हे शासन वाजवीपेक्षा फार अधिक होते. शांता सारे काही सहन करीत होती. उन्हातून वाट चालणाऱ्या वाटसरूच्या सावलीप्रमाणे निशब्द आणि अगतिक होऊन तिचे जीवन त्या वाड्यातील लोकांच्या मागोमाग धुळीतून चालले होते, सरपटत होते. असे असूनही पहाटे उठून आडाचे पाणी काढताना किंवा घराच्या दाराशी सडा संमार्जन करताना शांताला थोडासा उल्हास वाटे. रात्रीबरोबर एक दिवस निघून गेल्याचे एक समाधान त्या उल्हासाच्या मुळाशी असेल थोडेसे, पण तिला अधिक उल्हास वाटे तो आपल्या एकटेपणामुळे घरातील सर्व माणसे झोपी गेली आहेत या जाणीवेने. रहाटाच्या दोराला बादली लावताच पूर्वजीवनातील आनंददायक आठवणींचे हार ती गुंफायला लागे. कोणाचीही कर्कश हाक, कोणाचेही कठोर शब्द तिच्या या आनंदावर येऊन आघात करीत नव्हते. या सुखकारक तंद्रीमध्येच ती सकाळपूर्वीचे सारे काम आटोपून टाकी. तो लाकडी रहाट, जमिनीच्या कुशीत जाऊन दडलेले ते चमकते पाणी आणि आईच्या मायेप्रमाणे सभोवार दाटणारा तो अभेद्य अंधार, या साऱ्याच गोष्टी तिच्या त्या तंद्रीला हातभार लावीत. माहेरच्या माणसासाठी खंतावलेले तिचे अंतःकरण या 2-2.5 तासांमध्ये माहेरी जाऊन येत असे. 3 वर्षापूर्वी तिच्या भावाने स्वतः येऊन तिला दिवाळीसाठी नेले होते. तेव्हा त्या घराच्या 4 भिंतीत उसळलेला आनंद आणि उत्साह किती हृदयस्पर्शी होता. सासरच्या घराप्रमाणे ते घर शहरातले नव्हते, अथवा सासरच्या घराप्रमाणे त्या खेडेगावातील घरात लक्ष्मीचाही वास नव्हता. परंतु या घरातील श्रीमंती तिचा तिरस्कार करीत होती आणि त्या घरातील दारिद्र्य आपले क्रूश हात पसरून तिला छातीशी कवटाळून ठेवू पाहत होते. बैलगाडीतून ती खाली उतरताच आंधळा झालेला तिचा बाप आपण आंधळे आहोत हे विसरून ओट्यावर धावत धडपडत आला आणि कापऱ्या आवाजात शांते म्हणून हाक मारीत त्याने तिला पोटाशी धरले. धुळेने माखलेली आणि चिरगुटे परिधान केलेली 3 लहान मुले आत्या आत्या म्हणून तिच्या सभोवार नाचू लागली. त्या मुलांची आई शांताची सेवा करण्यासाठी उत्साहाने राबू लागली. भाऊबीजेच्या सकाळी शांता जेव्हा महादेवाच्या अंगाला आपले सारे बळ खर्ची घालून तेल लावू लागली तेव्हा तो हसत म्हणाला, फार खपू नका बाईसाहेब, संध्याकाळी तबकात घालायला महादेव दादाजवळ सुपारीशिवाय दुसरं काही नाही. सुपारी तरी घालशील ना? शांता हसतच उत्तरली आणि तिने आपला उद्योग पुढे चालू ठेवला. संध्याकाळी निरांजन ओवाळून शांताने महादेवदादाच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावला तेव्हा महादेवदादाने ओवाळणीच्या तबकात सुपारी टाकली नाही. इतका वेळ दडवून ठेवलेले पातळ झिरझिरीत कागदाची एक पुडी त्याने उकलली आणि ती मधून रसरशीत सोन्याची एक अंगठी काढून तबकात टाकली. हातातून तबक गळून पडते की काय असे शांताला क्षणभर वाटले. कुठून कशी आणली ही अंगठी महादेवदादानं? थोड्या अवकाशाने तिला कळले की वहिनीच्या अंगावरचा एकुलता एक दागिना या अंगठी प्रित्यर्थ अदृश्य झाला होता. या त्यागामुळे वहिनीची मुद्राही एखाद्या फुलासारखी उमलून गेली होती. अंतरात लपून ठेवलेल्या सुगंधाचे जगाला दान करताना कळीच्या पाकळ्या प्रफुल्ल होत नाहीत का? देणगी देणारे समाधानाने मौजेने हसत होते आणि देणगी घेणारी मात्र आपला राग, आपले दुःख आणि आपले प्रेम कसे प्रकट करावे या चिंतेत पडली होती. ती अंगठी परत करू लागली तेव्हा आंधळा बाप काठी आपटीत म्हणाला, शांते, भाऊबीजेची ओवाळणी कधी परत करायची नसते.
सासरच्या माणसांची दया की ती अंगठी त्यांनी अद्याप तिच्याजवळून हिरावून घेतली नव्हती. घरातील काम उपसताना बोटामधली ती अंगठी तिच्या डोळ्यांसमोर सतत नाचत राही आणि आपल्याला आपली म्हणणारी, आपल्यासाठी जीव पाखडणारी माणसं जगामध्ये कुठेतरी आहेत या विचाराचा दिलासा तिला लाभे. त्या दिवाळीनंतर तिला पुन्हा कधीही माहेरी जाता आले नाही. महादेव दादाची काकुळतीची पत्रे आली. आंधळा बाप आजारी पडून मरून गेला, पण तिला माहेरी जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. महादेव स्वतः आला आणि अपमान पाहून परत गेला. त्याच्या आंघोळीसाठी पाणी काढताना शांताने त्याला हलकेच सांगितले, दादा, उगाच या घरात पुन्हा येऊन आपली मानखंडना करून घेऊ नकोस. पण तू इथे, मी इथे सुखात आहे. माझं कपाळ या घराच्या उंबऱ्याला खिळे मारून ठोकून टाकलेलं आहे. सुख शोधायचं ते या 4 भिंतीतच शोधलं पाहिजे मला. माहेरच्या माणसांचे प्रत्यक्ष दर्शन शांताला यापुढे बंद झाले. महादेवची पत्रे येत, परंतु ती आली आहेत आणि त्यात कळवण्यासारखे दुसरे काही नाही एवढीच खबर तिला लागे. तिला अक्षर ओळख असली तरी ती केवळ तोंड ओळख होती. तेवढ्याचा उपयोग करून ती पत्र पाठवायचा केव्हा तरी प्रयत्न करी, परंतु कार्ड मिळवण्यापासून ते पोस्टात टाकण्यापर्यंत सारा व्यवहार चोरून करावा लागत असल्यामुळे अशी संधी एखाद्या सणाप्रमाणे वर्षातून एखाद्या वेळीच येई. दिवाळी जवळ आली म्हणजे शांताच्या अंतःकरणातील खंत वाढे आणि ती सडा घालू लागली की खालच्या अंगणाला अथवा रस्त्याला तिच्या हातातून पडणाऱ्या पाण्याप्रमाणे तिच्या डोळ्यातून पडणाऱ्या पाण्याच्या 4-2 थेंबांचाही लाभ होई. काल अशाच मनस्थितीत ती रस्त्यावर सडा घालीत असता तो वासुदेव अचानक बिवलकर गल्लीत आला. 4-5 घरे दूर राहणारी एक भाजीवाली बाजारात जाण्यासाठी पहाटे उठत असे. तिने वासुदेवाला बोलावले आणि त्याच्या हातावर काहीतरी दान ठेवले. वासुदेवाने बाईला काहीतरी विचारले आणि नंतर तिच्या ओट्यासमोर झांजा वाजवीत आणि आपली विशिष्ट गाणी म्हणत तो तल्लीनतेने नाचू लागला. त्या गाण्यांमध्ये भाजीवालीच्या बापाचे, भावांचे, नवऱ्याचे आणि मुलाचे नाव तो वारंवार गुंफीत होता. भाजीवाली ओट्यावर बसून ती नावे तन्मयतेने ऐकत होती. शांताने हे सारे काही पाहिले, ऐकले आणि वासुदेवाकडून असेच वर्णन करून घेण्याच्या इच्छेने तिचे मन भरून गेले. मोराच्या पिसांचा टोप घातलेला आणि लांब डगला पेहरलेला वासुदेव झांजाची रुणझुण करीत सूर्योदयापूर्वीच्या अंधुक प्रकाशात तिच्यासमोर येऊन उभा राहिला. बाईसाहेब, वासुदेवाला काही धरम? तुम्ही नेहमी इकडे येत नाही का? नाही बाईसाहेब, इकडे प्राप्ती नाही. बाजारात व्यापारी लोक लवकर येतात. मनातल्या मनात काहीतरी संकल्प करून शांता म्हणाली, आज माझ्याजवळ काही नाही, पण तुम्ही उद्या इकडे याल का? जरूर या, मी काहीतरी. तिच्या आवाजातले ते आर्जव आणि तो कंप पाहून वासुदेवाला आश्चर्य वाटले, पण अशा गोष्टींवर विचार करण्याची त्याला सवय नव्हती. येईन बाईसाहेब, येईन, तो उत्तरला आणि झांजा वाजवीत पलीकडच्या गल्लीमध्ये अंतर्धान पावला. दिवसभर वासुदेवाचा विचार शांताच्या मनात घोटाळत होता. पैसा ही तिच्या हाताला कधीही न लागणारी चीज होती. वासुदेवाला देण्यासाठी ही दुर्मिळ चीज आणायची कुठून? आजवर कधीही न केलेली गोष्ट तिने केली. कृष्णाबाईंनी फळीवर ठेवलेल्या खुर्द्यामधील 2 आण्यांचे 1 नाणे तिने हलकेच काढून घेतले आणि आपल्या बिछाण्यात लपवून ठेवले. पैसे उचलून घेताना 2 आण्यांचा हिशेब कृष्णाबाईंना लागेना. घरातील सर्व माणसांकडे तिने चौकशी केली आणि आपलाच काहीतरी घोटाळा झाला असेल अशा समजुतीने ती स्वस्थ राहिली. शांता कशीही असली तरी पैशाच्या संबंधी तिचा त्यांना मुळीच संशय नव्हता. पाव्याचा आणि झांजाचा आवाज ऐकताच शांता आत गेली आणि बिछाण्यात अमोल वस्तूप्रमाणे दडवून ठेवलेले ते कथलाचे नाणे घेऊन चोर पावलांनी बाहेर आली. वासुदेव दाराशी उभा होता. 2 आण्यांचे ते नाणे तिने त्याच्या हातावर टाकले. झांजा रुणझुणू लागल्या. बाईसाहेब, तुमचं नाव? शांताबाई. बापाचं नाव? नारायण. भावाचं नाव? महादेव. आणि आपल्या? बस इतकंच पुरे. वाड्यासमोरचा तो अंधार एकदम नादमय झाला.
दोन्ही हात पसरून आणि एका पसरलेल्या हाताने झांज्याची अखंड साथ घेत वासुदेव गाऊ लागला, नाचू लागला. दान पावला, शांताबाईनं धरम केला. नारायण बाबाच्या लेकीनं, महादेव दादाच्या बहिणीनं, नारायण बाबाच्या लेकीनं, महादेव दादाच्या बहिणीनं. नारायण बाबाची लेक आणि महादेव दादाची बहीण. वासुदेवापेक्षा त्या शब्दांनी अधिक बेहोश होऊन दाराच्या चौकटीत उभी होती. ग्रीष्माने तडकलेल्या आणि तहानलेल्या जमिनीवर मृगाची पहिली झड पडावी त्याप्रमाणे वासुदेवाच्या मुखातून निघणारे ते शब्द तिच्या कानांवर, अंतःकरणावर पडत होते. नारायण बाबाची लेक, महादेव दादाची बहीण. झांजेच्या तालावर होणाऱ्या त्या दोन नावांच्या जयघोषामुळे माहेरची सारी माया समोर उभी राहून नाचत आहे असे तिला वाटले. सासरची माणसे, कठोर आवाज करणारा तो रहाट, आपण काल चोरून घेतलेले ते चौकोनी नाणे, साऱ्या गोष्टी तिच्या मनातून त्यावेळी हद्दपार झाल्या. वासुदेवाच्या गाण्यात येणारी देवांची नामावळही तिला ऐकू जात नव्हती. दोनच चरण मोराची पिसे लावून तिच्या मनामध्ये नृत्य करीत होते. नारायण बाबाच्या. गाणे संपून वासुदेवाने पावा वाजवला आणि दान करणारीला आशीर्वाद देऊन तो निघून गेला. नकळत गालांवर ओघळलेली आसव शांताने पदराने पुसून टाकली आणि बाहेरचे काम आटोपून उल्हासित चित्ताने ती घरात गेली. तिच्या हालचालीत कधी दिसत नसलेला आनंद होता, उत्साह होता. कारण दूर गावी असलेले माहेर आज सासरी येऊन गेले होते. ती आत गेली. आतल्या घराच्या दारात कृष्णाबाई उभी होती. शांताला नवल वाटले, पण भीती वाटली नाही, विषाद वाटला नाही. कृष्णाबाईची दृष्टी क्रोधाने पेटलेली होती. आपल्या नकळत सुनेने केलेला उद्योग तिने पाहिला होता. दारामधून दूर न होता ती बाह्यातकारी शांतपणा ठेवून म्हणाली, वासुदेवाला कोणी बोलावलं? मीच बोलावलं होतं. त्याला पैसे दिलेस? होय. किती? 2 आणे. 2 आणे? कृष्णाबाई उद्गारली. काल चुकणारा हिशेब या क्षणाला लागला होता. कुठून आणले ते 2 आणे? काल फळीवर? हो, त्यातूनच उचलले मी. चोरी? सामान्य माणसाने केलेला गुन्हा नव्हता तो, तर गुन्हेगाराने कैदखान्यात केलेला गुन्हा होता तो. अशा गुन्ह्याला शासनही तितकेच जबरदस्त असते. शांता निदान चोरी करणार नाही अशी कृष्णाबाईची कल्पना होती. त्यांचा संताप नजरेत आणि मनात मावेना. पुढे होऊन शांताच्या हातातील तपेली त्यांनी ओढली आणि तिच्या कपाळावर ती फेकून मारली. चांडाळणी, हेही करायला लागलीस? शांताच्या हातातील बादली खाली पडली आणि दुसऱ्या क्षणी तीही दारापुढं कोसळून जमिनीवर पडली. बादलीतल्या पाण्याने अंगावरचे लुगडे भिजून चिंब झाले होते आणि कपाळावरील जखमेतून वाहणाऱ्या रक्ताचे प्रवाह गालांवर, तोंडावर मुक्तपणे वाहत होते. तिचा चेहरा क्षणार्धात रक्तमय होऊन गेला. परंतु जास्वंदीच्या तांबड्या लाल फुलांमध्ये एखादे मोगऱ्याचे पांढरे शुभ्र फूल पडावे त्याप्रमाणे त्या रक्ताच्या प्रवाहातूनही शांताच्या ओठांवरील समाधानाचे स्मित चमकत होते. कारण सभोवार दाटू लागलेल्या मूर्छेतूनही वासुदेवाचा तो घोष तिच्या कानांवर पडत होता. नारायण बाबाच्या लेकीनं, महादेव दादाच्या बहिणीनं.